झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. अरे 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 काय काय मजा आली ना. घ्या काय घ्या. काय भाऊ काय झालं? काय काय असं काय करताय? कुठे काय झालंय मला? अरे आम्ही तिथे खेळत होतो, तुम्ही आमच्याकडे बघून लहान मुलांसारख्या उड्या मारत होतात. कशाला? अरे आशू मी उड्या मारत होतो. मी ते शिट्टी वाजवत होतो. तुमच्या सगळ्यांवर लक्ष ठेवतो. आय वॉज जज. पण वयाचं तरी भान ठेवायचं ना. एक मिनिट सीताई, माझ्या सासऱ्यांना असं बोलायचं नाही. हो का सुनबाई? मग धापावा कसे टाकतायत ते? काय कुठे धापा टाकतायत ते? एकदम फिट आहेत ते, काही होत नाहीये त्यांना. एकदम तरुण आहात तुम्ही. अरे शिवा, अशी सून प्रत्येक सासऱ्याला मिळाली पाहिजे. दोघे असं उभे का? बसा बस इथे ये. बस ग बस. अगं खाली कशाला बसते? इकडे बस. मला बसायचंय खाली. जाऊ दिस, तुमची सून खाली बसली, मी बसतो जरा आज्ञाधारक सुनेसारखा. आई वडिलांच्या चरणात बसतो. कधीतरी बसतोस. बस. कसा आहेस भाऊ? थँक्यू, तुम्ही इथे आलात. तुमच्यामुळे नाही सगळं कसं परफेक्ट झालं. आशू अरे मला काय थँक्यू म्हणतोयस तू? आणि मी काय केलं? मी आपली एक अशी शिट्टी गळ्यात अडकवली, शिट्टी वाजवत राहिलो, तुम्हाला खेळवत राहिलो. हा पण खरं म्हणजे तुम्हा दोघांचा प्लॅन होता नाही का? तुम्ही दोघांनी कष्ट घेतले. अहो पण आम्हाला कळत नव्हतं ना की सगळे येतील का नाही. तुम्ही आलात मग कोणी नाही नाही म्हणू शकलं. आणि इथे तुम्हीच सगळं हँडल करताय. तुम्हाला काय वाटतं रे? ही एनर्जी येते कुठून? बरं बरं ठीक आहे ठीक आहे, सगळ्यांनी केलं. हो हो ठीक आहे. पण आशू, भाऊ आणि सीताई पण खूप एन्जॉय करतायत ना. म्हणजे काय? तेव्हा सगळं आता नीट होईल ना? एकदम छान होणार. असं एकत्र कुटुंब किती छान दिसतं शिवाय. खरंय. खरंय. आणि तुम्ही माझ्या कुटुंबाला पण जवळ केलं. ए हॅलो, तुझं कुटुंब माझी आजी, माझी काकू, माझं कुटुंब माझी जबाबदारी. बा तसा लेख. सासू तशी सून. अरे यार आई आजी असं काय करता तुम्ही? तुम्ही चला ना, मजा येईल तुम्हाला. मी सांगते ना. शिवा नको ग. अगं तुमचं तरुण पोरांची गोष्ट वेगळी आहे, आमचं काय म्हाताऱ्यांचं. हे बघ मी बाजूला बसते आणि बघते माझ्या समधी. हा अहो वयाचं काय घेऊन बसलात? वय वगैरे काही नसतं. आता तुम्ही आमच्यापेक्षा मोठे असून किती छान खेळलात आमच्यापेक्षा. हा आम्ही आहोत ना. सांग. आई ऐक ना ग, तू हो बोललीस ना लगेच आजी हो बोल. हा ऐकायला येतंय बरं का मला. हा काय बोलतीस ते. बघितलं मग आजी. अगं असं काय करते? आपण जाऊया ना, मजा येईल. तू असं नको ना करू. मग तुला माझी शपथ आहे. बस झालं. दुखण्यानं शिवर हात ठेवलास का नाही का संपलं समज. बघितलंस ना वंदे कशी करती पोरते. शिवा, तू म्हणतेस तू सगळी जबाबदारी घेशील, पण अगं काही झालं तर काय करणार होत आपण? तुला माहितीये ना, मागे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. म्हणजे काय झालं होतं? हो आजी, एका बाईचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तुमच्यासारखीच म्हातारी आजी गेली होती उत्साहाने उन्हात वॉटर स्लाइड वर. तशीच उभी राहिली आणि धपकन पडली डोक्यावर. डोकं फुटलं तिचं. काय कीर्ती कशाला काहीतरी भलतं सलतं सांगून त्याच्या डोक्यात भीती निर्माण करतेस का? ए शिवा, अवसीताई नग ना. उगाच काहीतरी आणि होऊन बसलं तर कशाला पाहिजे. तुम्ही समध्यानी मजा करा, मी बाजूला बसते आणि बघते. हा अहो आजी, वयाचं काय आता तुम्ही घेऊन बसलाय? बस करा. सगळी ही भीतीच घालवायची आपल्याला. पण हे खरंच जमेल का आम्हाला? तेच म्हणते मी, नाही जमणार तुम्हाला. अहो कशाला जाताय उगाच? पाय घसरला, पडलात, दडलात, हाडं मोडली तर तुमची या वयात. ए वंदे तू जा, म्या काही येत नाही. अगं उगाच या वयात हाडबीड मोडलं तर आणि कशाला पाहिजे काहीतरी उद्योग. शिवा तुम्ही तरुण पोरांनी मजा करा ग. म्या बाजूला बसते आणि बघते. हा
अगं आजी बरोबर ना? भाऊ हा. आपल्याला हे जमेल का? का नाही जमणार लक्ष्मण? याआधी आपण केलं नाहीये का? नाही नाही, तसं नाही भाऊ. काय एवढ्या लॉट मध्ये कसं करायचं, किती कसं काय कळत नाहीये ते कसं होईल. लक्ष्मण आता तूच जर असं म्हणायला लागलास तर कसं होणार? नाही भाऊ, मला तुमचं म्हणणं 100% पटतंय. पण कसं आहे, आपण त्यापेक्षा जर तिकडे गेलो तर जास्त मजा येईल ना. जास्ती मजा. हा. मजा? चला चला. काय रे, मजा मजा मजा, नुसती मजा सुचते तुम्हाला. आणि असं समजा ना, आज जे करतोय त्यातच मजा आहे. आणि हे बघा, आपण ज्यांच्यासाठी काहीतरी करतोय त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा आपल्याला आनंद दिसतो ना, तेव्हा मग तुम्ही म्हणाल पुढच्या वेळेस भाऊ चला तो प्लॅन करूया. काय दिव्या, ए दिव्या 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 दिव्या, तू पण चाललीस तिकडे? हा हा, मग जरा सांभाळून, हा, पाण्यात उड्या नको मारू जास्त. चंदन, तू कशाला इतकी काळजी करतो? आहेत ना तिथे सगळे, काही होणार नाहीये मला. हो, सगळे आहेत तिकडे, ते सांभाळून घेतील, माझा विश्वास आहे त्यांच्यावर. पण तुला खूप एक्साइटमेंट असते, त्यामुळे प्लीज. झालं, जाऊ जा. अगं दिव्या, पण ऐक, मी पाण्याच्या बाटल्या वगैरे घेतल्यात. हो. हा, लिंबू सरबत. हो. ठीक आहे, चल, हा, काळजी घे. ए दिव्या, ऐक ऐक, औषधं. औषधं कशाला लागणार आहेत तिथे? ते पण बरोबर आहे, औषधं कशाला लागतील नाही का? ठीक आहे, छत्री ठेव जवळ. हा, उन्हापासून जरा प्लीज सांभाळून राहा. हो हो, ठीक तू ठीक. जा. अरे दिव्या, ऐक, छत्री माझ्याकडेच राहील. हं? आणि काळजी घ्या प्लीज. अशी का बघते माझ्याकडे? मरू दे. भाऊ, अरे अरे, हळू 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 हळू. भाऊ, मी रेडी आहे. लेट्स डू इट. काय काय करायचंय सांगा. काय उत्साह कुठं नाही तो. उत्साह म्हणून नाही यार, मी ह्याला चॅलेंज म्हणून बघतोय. आपण सुद्धा करून दाखव ना, की आपण सुद्धा हे करू शकतो. हा, बघ बघ आशू, हा उत्साह, वा, ही एनर्जी हवी. अरे हा, नाही भाऊ, उत्साह आमच्याकडे पण खूप आहे. फक्त प्रश्न असा आहे की आपल्याला हे जमेल का? अरे का नाही जमणार? हे बघ, मी सांगतोय तसं करा. तुम्ही तुमचं काही डोकं लावू नका. हा, चला चला. ओ भाऊ, ए, हा, ए, काय रे? इकडे इकडे. तिकडेच येत होतो आम्ही. लबाडा तुम्ही. चला लवकर. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज